डॅड ना त्याचाच पुळका आहे. डॅड का प्रत्येक वेळेला त्याची बाजू घेतात हेच कळत नाही मला. यू आर अ लूजर सुजित, यू आर अ लूजर. मला सुजित काय झालं, तू का चिडतोयस आणि स्वतःला लूजर काय म्हणतोयस तू? शांत हो आधी. तनिष या सगळ्यातनं प्लीज तू लांब राहा प्लीज. हे बघ मला कळतंय की तू आता सध्या फ्रस्ट्रेट झालायस, पण चिडून काय होणार आहे सांग. शांत डोक्याने विचार कर, मगच सोल्युशन मिळते. मला नाही व्हायचं यार शांत. खाली बघितलं ना काय झालं ते. तो मणी जिंकला आणि मी हरलो. सुजित या घरात वर्षानुवर्ष हेच सुरू आहे. प्रत्येक वेळी तो मणी जिंकतो, मी हरतो. आणि मी कोणामुळे हरतो माहितीये तनिषा? माझ्या बापामुळे. आता सुद्धा बघितलं ना, इतकं सगळं झालं पण अजूनही त्या मणीचा जप सुरू आहे खाली. तू प्लीज शांत हो ना, शांत हो आणि विचार कर. हे बघ मणी आपल्याला धमकी देतो, ते डोळ्यात डोळे घालून. का? त्याच्यात एवढी हिंमत कुठून आली? तर त्याच्याकडे पॉवर ऑफ अटर्नीचे पेपर्स आहेत म्हणून त्याच्यात एवढी हिंमत आहे. पण जर तेच पेपर्स आपण त्याच्याकडून काढून घेतले तर काय होईल सुजित, त्याचा विचार कर. त्याचा पूर्ण माज उतरेल. मग तू त्याला हवं तसं नाचवू शकतोस. आपल्याला आपला अर्जुन पण त्याच्याकडे द्यावा नाही लागणार. बिलीव्ह मी, बेस्ट प्लॅन आहे हा. हो सुजित, हाच बेस्ट उपाय आहे आपली लुझिंग पोझिशन विनिंग पोझिशन मध्ये बदलण्याचा. तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? प्लॅन काय? राईट तनिषा, तुला खरंच वाटतंय हा प्लॅन सक्सेसफुल होईल? ट्रस्ट मी, आपणच जिंकू. चला आता. आम्ही निघालोय. पोरा तयार राहायला सांग. काय रे, काय माहिती मिळाली? सगळी माहिती मिळाली आहे साहेब, पण त्याचा फोटो नाही मिळाला. फोटो मिळाला नाही म्हणजे? साहेब त्याच्यावर ना महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर अशा अनेक केसेस आहेत. त्यामध्ये मर्डर, हाफ मर्डर, धमक्या देणे, खंडणी, किडनॅपिंग यासारखे केसेस आहेत. साहेब त्याची पोहोच इतक्या वरपर्यंत आहे की तो 2 दिवसापेक्षा जास्त काळ जेलमध्ये राहत नाही. हो साहेब, हेच काम आहे त्याचं साहेब. लोकांच्या जमिनीवर कब्जा करायचा आणि त्या परस्पर विकून पैसे कमवायचे. मागच्याच आठवड्यात एका गँगस्टर सोबत त्याचा काहीतरी लफडा झाला. तोच गँगस्टर कर्नाटकच्या एका विहिरीमध्ये मेलेला सापडला. हो साहेब, एकदम उलट्या काळजाचा आहे साहेब तो. ज्याला नडेल त्याला हाणून हाणून मारतो. त्यांनी खूप लोकांना त्रास दिलाय. त्याच्या हातून पॉलिटिकल नेते पण सुटले नाहीत, म्हणून त्याच्या नांदी कोणी लागत नाही. साहेब मी स्वतः स्थानिक आमदारांना फोन केला. त्या दिन्याचं नाव ऐकून कोणीच पुढे यायला तयार नाही. घाबरलेत सगळे त्याला. त्या दिन्याला अडकवायला काहीच मार्ग सापडत नाहीये साहेब. पण कोण आहे हा दिन्या आणि ह्यानं अचानक माझ्याशी वैर का पत्करलं असेल? हा फक्त योगायोग आहे की ह्या मागे इतर काही कारण असेल? त्याच्या मनात नक्की काय सुरू आहे? याला शह कसा द्यायचा आता? खरं सांगू, बरं झालं तू देशमुख वकिलांना बोलवलंस. ते काम लवकर लवकर करतील तरी, नाहीतर ह्यांचे वकील फक्त वेळ काढतात, दुसरं काही नाही. आई, मी तुला बोललो ना, यावेळी मी जरा जास्त सावध आहे. मला साहेबांचा स्वभाव माहिती आहे. इतकी वर्ष काढली मी इथे, त्यामुळे ते पुढची चाल कुठली खेळणार आहे हे ओळखून त्यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे असतोय सध्या. मणी सर, अहो तुम्ही इतका मोठा प्लॅन केला, तेही आम्हाला न सांगता. हो खरंच आम्हाला कल्पना नव्हती याची. नाही म्हणजे मी नेहमी तुम्हाला सरपोतदारांच्या आज्ञेत, त्यांच्या प्रेमात पाहिलंय. त्यांच्याविषयी एकही वाईट शब्द ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नव्हतात तुम्ही. आणि आता चक्क त्यांना मात द्यायला तुम्ही एवढा मोठा प्लॅन केला. खरंच आश्चर्य वाटतंय. नाही, तुम्ही बरोबर बोलताय स्वानंदी. मी साहेबांच्या आज्ञेत होतो, मान्य आहे, अगदीच मान्य आहे मला. पण साहेबांचं खरं रूप कळल्यानंतर साहेबांच्या आज्ञेत राहण्याचा प्रश्नच येत नाही.
स्वानंदी, तुम्ही, अर्जुन, आई, माझं जग आहात. आणि तुमच्या प्रेमामुळे मला तो आत्मविश्वास मिळाला. मी हे सगळं करू शकलो. आता आपण एकत्र आहे, चौघं. आपलं कुटुंब असंच एकत्र राहणार आहे कायम. तेव्हा आता रडायचं नाही, लढायचं. वेळ पडली तर समोरच्याला धूळ साठवायची, पण माघार नाही घ्यायची. अचानक लाईट कशी काय गेली? अचानक लाईट? काय झालं? काय झालंय? आत्ताच लाईट गेलीये, 2 मिनिटंही झाले नाही आणि तुला गरमी व्हायला सुरुवात झाली. एक मिनिट, मी बाहेर जाऊन बघतो. एक काम करा, तुम्ही पण माझ्यासोबत चला. बाहेर वारा लागला तो शांतही बसेल. चला. बाहेर उभं राहिलं. काय झालं? सावकाश. शांत शांत. चला आपण बाहेर चाललोय. पण नाहीये. माझ्याकडे वेळ कमी आणि सापडतच नाहीये. त्या मणीने कुठे ठेवले? Yes! हेच हवं होतं. Tanish, you did it! तू माझ्या घरात मी नाही तर काय तू असणार आहेस? तू काय करतीयस इथे? पेपर चोरायला आली होती? बोल ना, पेपर चोरायला आली होती का? तू हात सोड माझा. पेपर दे. नाही घेणार. तू हात सोड. पेपर दे. हात सोड. पेपर पेपर दे. सोने हात सोड माझा. हात दुखतोय. हो ना, दुखू दे. दुखणं कसं असतं ना कळलंच पाहिजे तुला. सरपोतदारांच्या घरात जेव्हा कामाला होते ना, किती त्रास दिले आठवतंय का? मलाही त्रास झाला होता. काय करत होतीस तू? मला त्रास देत होतीस. तेव्हा मी काहीच करू शकले नाही, कारण तेव्हा मी लीलाच्या वेशात होते. पण आता मी माझ्या खऱ्या रूपात आहे आणि मी तुला काय त्रास देऊ शकते हे मी तुला दाखवून देते. अनिशा, इथून पुढे माझ्या कुटुंबाकडे, माझ्या घराकडे नजर फिरवून जरी बघितलंस ना, तर हा हात आता पिरगळलाय. तोच हात तोडून दुसऱ्या हातात देईना
एवढी हिंमत? हा तुझी? माझी हिंमत तुला माहिती नाही हा? मला देवी आईचा आशीर्वाद आहे आणि देवी आईच्या आशीर्वादाने मी अख्ख्या जगाशी लढू शकते. तुझी तर लायकी नाहीये माझ्या समोर उभं राहायची. ए आवाज खाली. मणी सर, ही बघा सरपोतदार साहेबांची 4 दिवसांची पाहुणी. आपल्या घरात पॉवर ऑफ अटॉर्नीचे पेपर्स चोरायला आली होती. तरीच म्हंटल अचानक आउट हाऊसची लाईट कशी काय गेली. मला शंका होतीच. माझी शंका खरी ठरली. चोरी करायला आली होती आपल्या घरात. इथून पुढे माझ्या घरावर वाईट नजर टाकलीस ना तर या स्वानंदीपेक्षा दुसरी वाईट मुलगी सापडणार नाही. चल निघ. निघ. क्या बात आहे स्वानंदी. म्हणजे तुमचं असं रूप मी पहिल्यांदा बघतोय. चांगलं सुगावलं तनिषाला. राव तुम्हीच म्हणाला होतात ना रडायचं नाही लढायचं. आणि वेळ पडलीच तर पुढच्याला धूळ चाटवायला लावायची. तेच केलं मी. प्राऊड ऑफ यू. बरं मी काय म्हणते, हे पेपर्स आपल्याला जपून ठेवायला हवे. खूप काळजी घ्यावी लागणार आहे. मी घेईन याची काळजी. भाई हा रहाणे वसंत रहाणे तलाठी असं ऐकलंय याच्या सहीवरती अख्खा 7/12 हलतो. काय राणे बरोबर बोललो ना. आता आपल्या भाईचा पण जरा 7/12 घे. तुझा पेन चालव. मी या गरीब शेतकऱ्यांची जमीन या दिनाला गिळू देणार नाही. भाई हा वसंतराव तर हरिश्चंद्र निघाला. हे वसंतराव आजपासून तुझं नाव वसंत रहाणे नाही. आजपासून तुझं नाव हरिश्चंद्र रहाणे. डन फिक्स. दिन्या तू मला माझ्या मुलीच्या लग्नातून इथं उचलून आणलास. मला जाऊ दे. तिकडे लोक खोळंबलेत. अरे जा ना. तू कागदपत्रावर सही कर. 7/12 भाईच्या नावावर कर आणि जा. काय भाई बरोबर ना. मी नाही करणार सही. काय करायचं ते करा. ए वसंत तुला माहितीये का भाई आपले एक वेळे ना आई बापाला सोडतील पण जमीन कधी सोडणार नाही. तुला माहितीये का तो तुकोबा वाघ निंबोनी गावातला त्याची जमीन भाईला पाहिजे होती. तो नाही बोलला. मग काय भाईनी त्याच जमिनीत त्याला गाडला आणि अख्खा 7/12 आपल्या नावावर केला. आणि तो रामवाडीचा तलाठी माहितीये का लय माज करत होता. आपल्या भाईच्या खिशात त्याची सही आली. दुसऱ्याच दिवशी वडाच्या झाडाला लटकलेला दिसला. बोल आता तुझं काय करायचंय. तू करतोय का साईन का तुला पण लटकायचंय. नाही नाही करणार साई मी. जा तुम्हाला काय करायचं ते करू घ्या. भाई करा आता या हरिश्चंद्राचं काय करायचं ते.
साहेब हाच आहे दिन्या. आज सोडणार नाही मी ह्याला. चल रे. मला बघायचंय हा दिन्या काय करतो ते. त्याचं खूप नाव ऐकलंय मी. अरे काय बाद माणसं रे तुम्ही. पोरीच्या बापाला चुकलून आणलं लग्नातून. अरे बापाचं मन पाय त्या आसुसलाय अक्षदा टाकायला. पोरीच्या डोक्यावर अक्षदा टाकायची ना वसंतराव. सही करा. गण्या तुम्हाला थेट मंडपात सोडून दे. करा सही करा. सही घे. नाही मी नाही सही करणार. गण्या करेक्ट बोलला तू. हरिश्चंद्र एवढी मोठी पदवी दिल्यानंतर अभिषेक घातला पाहिजे या माणसाचा. अभिषेक परत परत नाही भेटत असे लोक. सही करणार आहे का? नाही करणार. काय करायचं करू घे. पेपर काढ रे. नाही नाही नाही. सोडा मला. सोडा सोडा. दिन्या काय करतो तू? दोन्या हे काय रॉकेट? अरे रॉकेट टाकतोस. मला जायचा प्लॅन केला का? हा दिन्या तर माणसाला पेटवणार आहे. नाही साहेब फक्त हवा आहे त्याची. बघूया. अरे जा. काय करायचं करून घे. मी सही करणार नाही. ए हरिश्चंद्र कर ना सही. हा नाही तर भाई जाळून टाकेला तुला. मला जाळलं तर सही कोण करणार? मला माहितीये ही सगळी तुमची नाटकं आहेत. मी सही करणार नाही. साहेब हा समोरचा पण लय ढीट दिसतोय. बघू ना आता हा दिन्या काय करतो ते. गणे लय पॉइंटेड बोललाय. याला जाळलं सही कशी करणार? वसंतराव रायटी की लेफ्टी? रायटी. दावात खोल. ए काय करतो? गणे हात मैदानात घे वसंतरावांची. ए सोड मला. सोड. हे काय करता तुम्ही? ए सोड. दिन्या हे काय करतोय? ए सोड का. सोड. सोड दिन्या मला. वसंतराव सही झाली की सोडणारच आहे तुम्हाला. सही करताय ना? नाही करत. जा. काय करायचं ते करू घे. काय करतो तू? हे काय करतोय? सही करणार का? नाही सही करणार. दिन्या काय करतोय हे? सही करा.
सही करतो. माझं बोट. माझं बोट माझं बोट. म्हणे हा हा दिन्या आहे. सही गेले त्याची. हा तर हुबेहूब म्हणीसारखा दिसतोय. हा रे, बांध त्याला परत. बांधा रे. काय करताय? आता सही झाली ना, सोड ना मला. बांधतो का परत आता? सोड ना. मला लग्नाला जाऊ दे रे. माझ्या मुलीची सप्तपदी बाकी अजून. लोक खोळंबलेत तिकडे. जाऊ दे मला. वसंतराव, सप्तपदी चुकली तुमची आता. तुम्ही तिथं जाईपर्यंत 7 फेरे होम भीम सगळं झालेलं असणार आहे. विधी खास तुमच्यासाठी आपण इथं होम करू. बाजूला रे. काय करतोय? काय करतो दिन्या? दिन्या काय करतोय? गण्या, वसंतरावांचं नशीब चांगलं आहे. खाडी पेटी धागा द्यायला लागली. एकदा परत बघ. हा? दिना या माणसाला जाईल का रे? मला नाही वाटत. साईन तर झालीये आणि हा माणूस सरकारी अधिकारी सुद्धा आहे.